नमस्कार, सुस्वागतम. मी आपला लाडका सुरेश डोंगरे स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाचं नाव आहे भाऊचा धक्का. भाऊच्या धक्क्यामध्ये मी आज आलेलो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगोर येथे. आणि या शाळेतला या मुलांचा उत्साह पाहिला आणि येता येताच या शाळेच्या बाहेर एक वाक्य लिहिलेलं मी वाचलं. अतिशय सुंदर असं ते वाक्य होतं. ते म्हणजे शिकणाऱ्यांची फौज हवी शाळेत थोडी, शिकणाऱ्यांची फौज हवी. हा, मग मौज करण्याचाच आपला कार्यक्रम आहे म्हणजे भाऊचा धक्का. आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना या विद्यार्थिनी ज्या आहेत आपणासमोर सादर करतायत एक सुंदर असं गीत. ऐकूया त्यांचं. तर पाहिलंच प्रेक्षक, अतिशय सुंदर असं गाणं शाळा आहे आमची शान. आणि खरंच या शाळेमध्ये आल्यानंतर डिंगोरसारखं हे छोटंसं गाव, पण या गावातली शाळा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लाजवेल इतकी चांगली आणि इतकी उत्कृष्ट आणि गुणी मुलं या शाळेमध्ये शिकतायत. कारण या शाळेतले शिक्षक तेवढ्या तन्मयतेने आणि एकतेने या मुलांना शिकवत आहे, निष्ठेने मुलांना शिकवत आहेत. त्या शिक्षकांचं अभिनंदन करताना या शाळेचा परिसर पाहताना अनेक गोष्टी जाणवल्या. या मुलांना रोजचा जो पोषण आहार मिळतो तो पोषण आहार तयार करण्यासाठी इतर शाळांमध्ये मला वाटतं गॅस वगैरे वापरतात, पण या ठिकाणी शाळेनेच स्वतःचा असा एक बायोगॅस प्रकल्प उभा केलेला आहे. त्यामध्ये
उरलेलं जे अन्न असतं, शिळं जे अन्न असतं, शाळेमध्ये वाया जाणारे जे अन्न असतं ते त्याच्यामध्ये टाकून त्याचा गॅस तयार केला जातो आणि त्यातनं हे अन्न शिजवलं जातं. यातून जवळजवळ 50% रकमेची बचत या माध्यमातून होते. अशी ही सुंदर शाळा आणि अशा या सुंदर शाळेतली ही सुंदर मुलं आणि सादर केलेलं त्यांनी हे सुंदर गीत. आणि आता काही मुली आहेत त्या देखील असंच एक सुंदर गीत आपणासमोर सादर करणार आहेत. नाकवा दादा खाली पड्याल न्याल काय, खाली पड्याल यावेळी सोन्या तुझे काम काय. नाकवा दादा खाली पड्याल न्याल काय, खाली पड्याल यावेळी सोन्या तुझे काम काय. नाकवा दादा खाली पड्याल उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, सकाळच्या कोवळ्या उन्हा दिसेल किती छान छान. ला 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 ला. हिरव्या रानी शुभ्र ससे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुलवतील गाल. नाकवा दादा खाली पड्याल न्याल काय, खाली पड्याल यावेळी सोने तुझे काम काय. नाकवा दादा फुलान फुलपाखरे, फुलपाखराचे सोनेरी रंग, उन्हात त्याच्या संगे नाती पक्षी आपले फुलवणी अंग. ला 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 ला. पाना पाना दव बिंदूचे हिरेला, कोवळ्या उन्हात जगमगती आभाळाचे निळे पाट. ला 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 ला. नाकवा दादा खाली पड्याल न्याल काय, खाली पड्याल यावेळी सोने तुझे काम काय. नाकवा दादा आभाळात रंगी ढग, ढगांमागे इंद्र कमान, कमानीवर घेऊन जोके पायची आहे काळीची शाल. ला 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 ला. नाकवा दादा खाली पड्याल न्याल काय, सोन्या साऱ्या कवडशान नेऊन चालेल काय. नाकवा दादा खाली पड्याल न्याल काय, खाली पड्याल यावेळी सोने तुझे काम काय. नाकवा दादा तर अतिशय सुंदर गीत या मुलींनी सादर केलं. कोळी गीत होतं, त्यांची एक कविता. आणि ही कविता सादर करताना ढोलकीचा साथ, कुठलेही गाणं किंवा कुठलीही कविता सादर करताना ढोलकीची साथ महत्वाची असते. आणि या शाळेतला फक्त आणि फक्त पहिलीत असलेला हा मुलगा दर्शन मंडलिक त्याचं नाव आहे, अतिशय सुंदर ढोलकी वाजवतो. त्याची एक झलक आपण पाहूयात. दर्शन महोदय. साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता एक पोरग जोक सांगणार आहे. जोक सांगणार पोरग कुठे मला लय आवडते, तिकडे रे पोर. मी ना एक दिवस शाळेत लेट गेलो. माझे गुरुजी मला म्हणाले तू शाळेत लेट का आला. मी बोललो आमच्या गाईचा हसबंड आहे ना चिखलात रुतलीला. माझे गुरुजी बोलले इंग्रजीचा तास चालू आहे ना, मग इंग्रजीतून सांग. मी बोललो काऊज हसबंड चिकलिंग गुतलिंग, आय एम डकलिंग बट नॉट निकलिंग सो आय एम लेट. काऊज हसबंड चिकलिंग गुतलिंग, आपल्याला इंग्लिश नॉट ला कळलिंग. बोले भारी इंग्लिश. पण खरं सांगू का, ही मुलं सुंदर आहेत. इंग्लिश जोक मध्ये जोक सांगतायत, मराठीमध्ये जोक सांगतायत.
तितकंच इंग्लिश शाळेमध्ये हे चांगलं शिकतायत मुलं. स्वतः फलक इंग्रजीमध्ये शाळेमधले ते लिहितायत. अतिशय अशी ही गुणवान मुलं, आणि या गुणवान मुलांबरोबर गप्पा मारताना मला खरंच खूप मजा येते आहे. आणखीन काही मुलं आहेत आपणासमोर गाणी सादर करणार आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचंय. There is a girl, she has a dog, and Motya is his name. M-O-T-I-A, 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 and Motya is his name. There is a girl, she has a dog, and Motya is his name. O-T-I-A, 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 and Motya is his name. There is a girl, she has a dog, and Motya is his name. T-I-A, 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 and Motya is his name. There is a girl, she has a dog, and Motya is his name. I-A, and Motya is his name. There is a girl, she has a dog, and Motya is his name. And Motya is his name. There is a girl, she has a dog, and Motya is his name. तर प्रेक्षक हो, अतिशय सुंदर असं इंग्रजीमधली ही कविता या मुलींनी सादर केली. आणि ही कविता सादर करताना त्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचं तर आपण कौतुक करतच असतो. माझ्या शेजारी याच शाळेतले एक शिक्षिका बसलेले आहेत. मॅडम नमस्कार. या मुलांकडनं मी आता बऱ्याचशा गोष्टी पाहतोय, ऐकतोय, गाणी ऐकली त्यांची, खूप सुंदर गातात ही मुलं. तर तुम्हाला या मुलांबद्दल काय सांगावं वाटतं? त्यात एक मला एक तुमच्याकडे एक उखाणा तुम्ही घेऊ शकलात तर बरं होईल. ज्ञानेशाची ओवी, मोरोपंथांची आर्या, मी तर संतोषरावांची भार्या. हा, संतोषरावांची भार्या. संतोषराव कुठे आहेत? घरी आहेत. अच्छा, बरं. या मुलांना तुम्ही हे जे काही गाणे वगैरे नृत्य शिकवता, तर हे शिकवत असताना तुम्हाला अनुभव काय येतो आणि कशा प्रकारे तुम्ही मुलांना शिकवता? हे सांगत असताना आमचा तर खरं 1 ते 4चा गट आहे, म्हणजे खूपच लहान मुलं आहेत. आम्हाला कसं पूर्वीपासून म्हणतात, जसं गोळ्यांना घडवावं मातीच्या, तसं या मुलांना घडवावं लागतं. पहिलीच्या मुलांना अक्षरशः पाय टाकण्यापासून, त्यांचे हातवारे करण्यापासून इतकी आम्हाला तयारी करून घ्यावी लागते. तर पण ही मुलं एवढी चांगली झाली चौथीपर्यंत, तर आम्हाला खूपच आनंद आहे त्याच्यामध्ये. ह्या मुलांना आमच्या आता तालुक्या पातळीपर्यंत आमच्या गाण्याचा नृत्याचा क्रमांक गेलेला, म्हणजे आम्ही तिथे सुद्धा तालुक्याला 2रा नंबर आलेला. लेझिम स्पर्धेमध्ये त्याच्या सुद्धा गाण्याची किंवा नृत्याची आविष्कार आहेतच. त्याच्यामुळे आम्हाला इतका आनंद होतो. आमचे नंबर आले, नंबर येण्यासाठी नाही, पण आम्ही प्रयत्नांना यश आले, त्याच्यात आम्हाला खूप आनंद आहे. नंबर तर येतातच. आणखीन मला एक महत्त्वाचं असं विचारायचं होतं की ही मुलं शिकताना तुम्ही म्हणता यांना मातीच्या गोळ्याप्रमाणे यांना सगळं घडवावं लागतं. हे घडवत असताना तुम्हाला शाळेतल्या इतर सर्व शिक्षकांची किंवा ग्रामस्थांची कशा प्रकारे साथ मिळते? यामध्ये पालकांचा मोठा सहभाग आहे, तसंच ग्रामस्थांचा सुद्धा अगदी सिंहाचा वाटा आहे. कारण आम्ही नुसते शिक्षक कष्ट करून उपयोग नाही, त्याच्यामागे पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आणि शिक्षकांना जर पालकांनी सहकार्य नाही केलं तर आम्ही काहीच नाही करू शकत. पण त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असा आहे, आम्ही जे मागू, आम्हाला खूप इच्छा आहे काय काय करण्याची, पण त्याच्यासाठी पैसा पाहिजेच. आणि प्रत्येक वेळी पालक किंवा आमचे ग्रामस्थ आम्हाला आर्थिक मदत, सामाजिक, भावनिक कोणती पण जी असेल ती त्या परीने मदत करतात. आपला आवाजच्या माध्यमातून भाऊचा दाखला कार्यक्रम इथं घेऊन आलेलो आहे. तर अशा प्रकारचे कार्यक्रम मुलांसमोर आल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं मुलांसमोर अशा प्रकारचे कार्यक्रम आले पाहिजेत? हो, नक्कीच वाटतात. कारण आमच्या मुलांना त्यांच्या कलागुणांना अधिक चांगला वाव मिळण्यासाठी असे कार्यक्रम झालेच पाहिजे. त्याच्याशिवाय त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार नाही आणि ते पुढे जाणार नाही त्यांच्यामधली कला दाखवण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
तर या मॅडमचं मनोगत आपण ऐकलं की कशा प्रकारे या मुलांना खरंच रे ही छोटी मुलं म्हणजे मातीचा गोळा असतो, त्यांना घडवावं लागतं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं सुंदर मूर्त्या घडत असतात. आणि ही मुलं मोठी झाल्यानंतर नक्कीच, कारण हा तालुका आहे जुन्नर तालुका आहे आणि जुन्नर तालुका आहे तो छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे. आणि मर्द मराठ्यांची छाती, निधडी छाती आणि मर्द मराठ्यांचं बोलणं हे देखील तितकंच रांगडा असतं. असाच एक रांगडा डायलॉग आता एक मुलगा आपल्या समोर सादर करतो आहे. ससात रक्त शुभाचा भक्त आणि लावतोय कपाळी भगवट्ट्या. आला वादळ कोण आडविली या वादळा. अरे जरी कोणी आलाच ना आडवा आम्ही वाजवू त्याचा खुळखुळा. आमचा नाद करायचा नाही, नादच खुळा, नादच खुळा आणि नादच खुळा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवरायांच्या या जय जयकारानंतर आता आई जिजाऊंवर एक गाणं आहे, या मुली सादर करणार आहेत. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, होती मुघलांची सत्ता त्यावेळी. दीन दुबळ्यांना नव्हता वाली, दीन दुबळ्यांना नव्हता वाली. आया बहिणींना संकट काळी नव्हता कैवारी कोणी त्यावेळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. मनी जिजाईचा कंठ कधी होईल याचा अंत, मनी जिजाईचा कंठ कधी होईल याचा अंत. करी विनंती आई शिवाईला, करी विनंती आई शिवाईला. मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला. पुत्र मानाचा झाला आई जिजाऊला आणि आई जिजाऊंना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा आपण पुढच्या कलाकारांकडे वळणार आहोत. एक विद्यार्थिनी आहे, ती एक छोटीशी नाटिका आपल्या समोर आता सादर करणार आहे. नाटकाचं नाव आहे ती फुलराणी. माझे नाव रिया रमेश सोनवणे. असं काय फौजदार, असं काय फौजदार. गधडी काय, नालाय काय, हलकट काय. थांब थांब थांब, तुला शिकवील चांगला धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा. मोरा समजत स्वतःला फौजदार, मोरा समजत स्वतःला फौजदार. तुझा गटारात घाल जाय जमादार, तुझा मसनात गेलंय ज्ञान. तुझ्या तंड्यात घालीन शान, तुझ्या तंड्यात घालीन शान. तुला शिकवील चांगला धडा. तुझ्या बापाचा धरलाय घडा, तुझ्या बापाचा भरलाय घडा. तुझा उतरील समजा माज, तेव्हा येशील गुंडाळून लाज. माझी चाटत येशील बुट, मी म्हणन आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक, हात पसरून मागशील भीक. मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक, मग उडून हात सांगीन धरायला. चल चल बाहेर मुकट, उगा वळवळ करतोय किडा. तुला शिकवील चांगला धडा. तुझ्या बापाचा भरलाय घडा, तुझ्या बापाचा भरलाय घडा. तुला शिकवील चांगला धडा, तुला शिकवील चांगला धडा. कुणी आणील सिल्कची साडी, कुणी आणील सिल्कची साडी. कुणी देतील मोत्याची कुडी, कुणी देतील मोत्याची कुडी. कुणी घालतील फुलांच्या माळा, कुणी घालतील फुलांच्या माळा. तुला शिकवील चांगला धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा. मग कुठून असाई राजकुमार, मग कुठून असाई राजकुमार. सफेद घोड्यावर होऊन स्वार. नजरेला नजर जवाब देईल, नजरेला नजर जवाब देईल.
झटक्यात माझ्या पाया पडेल, झटक्यात माझ्या पाया पडेल. म्हणा राणी झालं तुझ्यावर फिदा, क्या खूबसूरती क्या अदा. पु ल देशपांडे लिखित ती फुलराणी हे ते नाटक. एकेकाळी ही भूमिका गाजवली ती ज्येष्ठ अभिनेत्री स्वर्गवासी भक्ती बर्वे यांनी. अतिशय गाजलेलं असं हे नाटक, अजरामर असं हे नाटक. या मुलीचं वय नाहीये, ही भूमिका किंवा हा संवाद सादर करण्याचं या मुलीचं वय नाहीये, पण तरीही अतिशय सुंदर याही वयात समजून उमजून तिने हे आपणासमोर साकार केलं, सादर केलं. नक्कीच आपल्याला हे आवडलं असेल. तर प्रेक्षको, जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावची ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. कारण जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की साऱ्यांदा लोक नाकाम ओरडतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपल्याला चांगल्या वाटतात, असं वाटतं की तिथं शिक्षण चांगलं मिळतं, पण असं काही नाहीये. या शाळेमध्ये आल्यानंतर, या मुलांची गुणवत्ता पाहिल्यानंतर नक्कीच हा भ्रम माझ्याही मनातला दूर झाला आणि आपल्यापैकी अनेकांचा हा भ्रम दूर होईल. काही पालक माझ्या शेजारी बसलेले आहेत, त्या पालकांशी मी आता संवाद साधतो आहे. नमस्कार दादा, काय वाटतं या शाळेविषयी आपल्याला काय बोलू इच्छित आपण? या शाळेविषयी सर्वप्रथम आमच्या सर्व ग्रामस्थांमध्ये एक अतिशय आदराची भावना निर्माण झालेली आहे. संपूर्ण मुलं आम्ही सर्व ग्रामस्थांनी असा विचार केला, इंग्लिश मिडियममध्ये एकही मुलगा पाठवायचा नाही, कारण ह्या शाळेचे सर्व गुणवंत शिक्षक शिक्षिका मुलांना अतिशय उच्च प्रतीचं शिक्षण जे आज आपल्या तालुक्यातल्या इंग्लिश स्कूलमध्ये मिळत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त निष्ठेने ते शिकवतात. आणि आज आमच्या या शाळेतील मुलांचे जवळजवळ 500 शब्द इंग्रजीचे पाठ आहेत. आज इंग्रजीची प्रेयर ते म्हणतात. आणि जे सेमी इंग्लिश मिडियममध्ये जी मुलं घरी येऊन आपल्या आईवडिलांना अभ्यास घ्यायला सांगतात, हीच आमची मुलं आम्हाला आज शाळेत काय शिकलो हे आम्हाला, म्हणजे आमचा ते अभ्यास घेतात, हे आम्हाला ते सांगतात की आम्ही हे आज शिकलो शाळेमध्ये. हां, तर यांचं म्हणणं आहे की आता मुलंच यांना शिकवायला लागली आहेत, कारण मुलंच इतके आता शिक्षित झालेली आहेत. आणि आपण म्हणतो की मुलगी शिकली, प्रगती झाली, पण नुसतं म्हणून उपयोग नसतो. त्या मुलीला शिकण्यासाठी तेवढं प्रोत्साहन द्यावं लागतं. माझ्या शेजारी एक ताई बसलेल्या, ताईंना मी विचारू इच्छितो, ताई आपल्याला काय वाटतं या मुलांच्या प्रगतीबद्दल, शाळेबद्दल, एकंदर या शाळेतल्या वातावरणाबद्दल काय वाटतं आपल्याला? या शाळेचं वातावरण खूप प्रसन्न आहे. आणि इथं मुलं सकाळी जी येतात 9 वाजता ती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खूप फ्रेश असतात. कधी त्यांना काही सांगा आणि कोणताही अभ्यास करून घ्या तरी खूप छान प्रसन्न मनाने करतात. आणि शिक्षक स्टाफसुद्धा खूप छान आहे इथला. त्यांनी सुद्धा आहे ना मुलांना खूप छान प्रकारे हँडल केलेलं आहे. कोणतेही कामं झटपट करतात, घरी सुद्धा कोणाला नाही म्हणत नाही. संस्कार हा एक महत्त्वाचा भाग असतो. आणि हे जे वय आहे मुलांचं, 1ली ते 4थीची शाळा आहे. खरं तर या शाळेमध्ये येताना मीही विचार करत होतो की भाऊचा धक्का कार्यक्रम करायचा आणि 1ली ते 4थीच्या मुलांबरोबर मी काय करणार, पण माझा तो गैरसमज होता, हे इथं आल्यावर मला कळलं. ताई तुम्हाला काय वाटतं शाळेबद्दल? इथे सगळे शिक्षकच चांगले, त्यामुळे मुलांना आहे ना खूप म्हणजे आनंद वाटतो शिकायला, त्यामुळे काही प्रश्नच नाही. एवढंच बोलते. म्हणजे इथं एकंदरच वातावरण खूप चांगलं आहे. आणखीन काही पालक माझ्या शेजारी बसलेले आहेत. दादा तुम्हाला काय वाटतं? आमच्या जिल्हा परिषद या ठिकाणी शिक्षणाबरोबर ह्या आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये योगा असेल, संगीत असेल, परत वक्तृत्व स्पर्धा असेल, शारीरिक खेळ असेल, यामध्ये लेझिम पथकाने जिल्हास्तरीयमध्ये आमचा ह्या शाळेचा 2रा क्रमांक आलेला आहे. आमच्या शाळेचे शिक्षक संजय डुंबरे सर यांना महाराष्ट्र राज्याचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. या ठिकाणी पाडेकर मॅडम, धमाले मॅडम आणि आपले आमचे मुख्याध्यापक अतिशय या ठिकाणी कष्ट घेतात. आणि ग्रामस्थ या ठिकाणी त्यांना ज्या काही सोयीसुविधा असतील त्या नेहमी तत्पर असतात पुरवण्यासाठी. आणि विनोद तावडे शिक्षण मंत्री यांनी 4 वेळा आमच्या जिल्हा परिषद शाळेचं नाव विधानसभेत काढलं आहे. शाळा कशी असावी, इंग्रजी माध्यमातली मुलं या ठिकाणी संपूर्ण वर्ग झालेत आमच्या जिल्हा परिषदेमध्ये, आणि याचा गौरव विनोद तावडे यांनी केलेला आहे. नक्कीच म्हणजे आम्हाला सर्वांनाच अभिमान आहे की या ठिकाणी विनोद तावडेजींनी म्हणजे विधानसभेमध्ये आपला हा शाळेचं 4 वेळा कौतुक केलेलं आहे. आणि खरंच कौतुकास पात्र अशी ही शाळा आहे. कारण फक्त शिक्षण नाही तर शिक्षणाबरोबर इतर उपक्रम जे आहेत ते या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राबवले जातात. मग नृत्य असेल, गीत संगीत स्पर्धा असतील,
त्याच्यानंतर लेझिम पथक असेल, या लेझिम पथकाच्या माध्यमातून ते विविध संदेश देखील, सामाजिक संदेश हे मुलं सादर करत असतात. त्याचं प्रात्यक्षिक आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. आणि आता मी विनंती करतो संजय डुमरे सरांना की आपण कृपया पहिलं तर डुमरे सरांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवूयात, कारण गुणवंत शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं आपण या ठिकाणी कौतुक करूयात आणि सरांचं नेमकं काय शाळेबद्दल मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. आमची ही जिल्हा परिषदेची शाळा एक आगळीवेगळी शाळा म्हणून जुन्नर तालुक्यात नव्हे, पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध झालेली आहे. गेल्या वर्षी शैक्षणिक वर्ष 15-16 मध्ये आमच्या शाळेत इंग्रजी माध्यमातून जवळजवळ 41 विद्यार्थी परत या मराठी माध्यमाच्या शाळेत आमच्या शाळेत आलेत. त्याला कारण आम्ही इथलं शैक्षणिक वातावरण अतिशय चांगलं बनवलेलं आहे. सर्व प्रकारचे उपक्रम आम्ही आमच्या शाळेत मुलांना घडवण्यासाठी वापरत असतो आणि खरं तर त्यामुळेच इंग्रजी माध्यमात गेलेली मुलं परत आमच्या शाळेत वळालेली आहेत. सकाळपासून आमचा जो कार्यक्रम सुरू होतो, परिपाठ सफाई असेल, सफाईनंतर परिपाठ असेल, मूल्य शिक्षणाचा परिपाठ असतो, त्याच्यामध्ये संगीतमय परिपाठ आम्ही सादर करतो आणि जगातल्या सर्व बातम्यांसहित विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतील, रोजच्या ज्या घडामोडी आहेत जगात चाललेल्या त्याची माहिती परिपाठातून करून देतो. आमच्या वर्गातले उपक्रम त्या ठिकाणी सादर करीत असतो. हे सादर करत असताना आमची छोटी छोटी मुलं रोजचं फलकलेखन स्वतः करतात आणि आमच्या शाळेतल्या मुलांची अक्षरही अतिशय सुंदर आहेत. या शाळेचा पट वाढण्याचं मुख्य कारण की आमच्या शाळेतील शिक्षकांची मुलं आम्ही याच शाळेत घातलेली आहेत आणि त्याच्यामुळे पालकांना सुद्धा बाहेरच्या शाळेचं आकर्षण न राहता आमच्या शाळेचं आकर्षण राहिलेलं आहे. पालक सातत्याने भेट देत असतात आणि भेट देऊन विद्यार्थ्यांची प्रगती कितपत झालेली आहे याची सविस्तर चर्चा या ठिकाणी करत असतात. पालकांचं मोठं सहकार्य आहे, ग्रामस्थांचं मोठं सहकार्य आहे. आमच्या शाळेमध्ये 16 संगणक आहेत, प्रोजेक्टर आहे, ई लर्निंगची व्यवस्था आहे आणि लवकरच आम्ही आता आमची शाळा टॅबलेट शाळा करणार आहोत. या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह कॅमेऱ्याच्या माध्यमातून, टॅबलेटच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा आमची शाळा कुठेही मागे राहणार नाही याची काळजी घेणार आहोत. आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही शाळा स्वच्छ आणि सुंदर ठेवलेली आहे. त्याचबरोबर मुलांना पिण्यासाठी वॉटर फिल्टर हे लोकवर्गणीतूनच आम्ही मिळवलेले. शाळेमध्ये जवळजवळ 12 ते 13 लाखाचं हे लोकवर्गणीतून काम आम्ही उभं केलंय आणि या कामी आम्हाला आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, यात्रा कमिटी असेल, ग्रामपंचायत असेल आणि गावातील विविध संस्था असतील. गतवर्षी आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आमच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून सर्वांना दप्तर मिळालेले आहेत. गोरगरीब मुलांना, जी मुलं वंचित राहिली होती गणवेशापासून, त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गणवेश मिळालेले आहेत. आणि असे उपक्रम राबवत असताना पालक, ग्रामस्थ, आमच्या गावचे जे पदाधिकारी आहेत, पंचायत समितीचे माजी सदस्य अंकुशराव आमले असतील, जिल्हा परिषद माजी सदस्य बबनराव तांबे असतील आणि आमच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य लताताई आमले असतील, यांच्या माध्यमातून शाळेला लागणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. आमची शाळा सौर शाळा झालेली आहे. सौर अभ्यासिकेची आपण पाहत असाल, या ठिकाणी सौर अभ्यासिकेसाठी लाईट दिलेली आहे. त्याचप्रमाणे सौरवर आमची संगणक कक्षच या ठिकाणी चालतो. आमची मुलं संगणकावर या ठिकाणी चांगल्या प्रकारे संगणक हाताळतात, संगणकाचं शिक्षण घेतात. त्याच्यावर आम्ही पेनड्राईव्हच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून काही शैक्षणिक ॲप टाकलेले आहेत आणि त्याचा वापर ही मुलं शैक्षणिक खेळ म्हणून घेत असतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या शिक्षक स्टाफ असेल, शिक्षक सहकारी असेल, जीव तोडून या ठिकाणी काम करत असतात. आमचं लेझिम मंडळ एवढं गाजलेलं आहे की तालुक्यातील विविध गावांमध्ये आम्ही आता डीजे बंद झालेला आहे आणि डीजेच्या ऐवजी आमच्या लेझिम पथकाला मागणी असेल, पिंपळगाव जोगा असेल, ओतूर असेल आणि या ठिकाणी डोंगरच्या बहुतेक सगळ्या मिरवणुका आम्ही आमच्या लेझिम पथकाच्या माध्यमातून करत असतो. त्याचप्रमाणे आम्ही गेल्या वर्षीपासून आमच्या शाळेत दर्शन मंडलिक नावाचा जो मुलगा आलाय, अतिशय सुंदर असं ढोलकीवादन तो करतो, आपण पाहिलंच असेल. आणि त्या वादक आम्हाला प्राप्त झाल्यामुळे आमच्या शाळेतील गायक गुणवान होते, कारण आमच्या शाळेतील सर्व शिक्षक अतिशय चांगले गायक आहेत
आणि मुलंही चांगली गायला लागले. त्याच्यामुळं गेल्या वर्षी गणेशोत्सवात आम्ही भजन मंडळ स्थापन केलं आणि भजन मंडळ स्थापन करून जवळजवळ 25,000 रुपये आम्हाला देणगी मिळाली. चला गोड्यांनो,
एकच आवाज आपला आवाज. तर आपला आवाज प्रस्तुत कार्यक्रम भाऊचा धक्का तुम्ही सर्वजण पाहत होता. आजच्या कार्यक्रमामध्ये मी इथंच थांबणार आहे, पण थांबण्यापूर्वी या ठिकाणी या शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि माझ्या शेजारी बसलेले संजय डुंबरे सर यांचे आभार मानतो. सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि या गावचे असलेले सुपुत्र आणि आपला आवाजचे पत्रकार असलेले आमचे मित्र दीपक मंडले यांचे देखील मनापासून आभार मानतो. आणि हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केला याबद्दल आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार होतो आहे. अतुलजी परदेशी यांचे देखील सर्वांनी मनापासून आभार व्यक्त केलेले आहेत. आजच्या कार्यक्रमात मी सुरेश डोंगरे आपल्या सर्वांची इथंच रजा घेतो आहे. पुन्हा भेटणार आहे भाऊचा धक्का या कार्यक्रमात पुढच्या भागामध्ये याच दिवशी यावेळी. पाहायला विसरू नका आपला आवडता कार्यक्रम भाऊचा धक्का. पाहायला विसरू नका. आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.